नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभात. कसे आहात तुम्ही सगळे? दिवसाची सुरुवात झालेली आहे. ही लाईन मी चेंज केली आहे कारण माझ्या रील्समध्ये 2 दिवस झाले हेच बोलते, त्याच्यामुळे ही लाईन मला छान वाटते सुरुवात करताना आपल्या ब्लॉगची. म्हणून मी आजपासून हेच सुरुवात करणार आहे. आपल्या ब्लॉगची सुरुवात अशाच प्रकारे होणार आहे. सकाळची वेळ आहे. नाश्त्यासाठी मी कालच तयारी केली होती डोस्याची, कारण डोसा मला छान बनवता येतो छानपैकी. बाहेरून आणण्यापेक्षा घरी पण एकदम इझीमध्ये आपण बनवू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये उडीद डाळ आणि तांदूळ एवढ्याच गोष्टी असतात, त्याचं बॅटर वगैरे सगळ्या गोष्टी असतात. तर मी तुम्हाला एक दिवस नक्की रेसिपी शेअर करेन. काल मी काहीच शूट केलं नाही, पण मिनी ब्लॉगमध्ये मी शूट केलेलं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये रेसिपी नक्की पाहायला मिळेल. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते की आपल्याला त्यासाठी काय काय लागणार आहे. चला, मी इकडे सगळी तयारी करून घेतली आणि ते पीठ इतकं सुंदर झालंय ना, म्हणजे एकच नंबर झालंय. रात्री भिजत ठेवलं ना तर ते छान असं फुलतं पीठ, तर ते एकदम मस्त झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे. बॅटर पीठ जे काय आपण बोलू शकतो. आणि मस्त एकदम बोलतात ना, फुललंय ते. ॲक्च्युली काहीतरी बोलतात, पण ते खूप छान फुललं आहे. आणि वरती एक लेअर तयार झाली आहे, तर ती लेअर होणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपण बोलू शकतो की आपलं डोशाचं पीठ छान तयार झालं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे सगळी आता चटणीसाठी तयारी करते. म्हणजे कोथिंबीर, खोबरं, परत कैऱ्या आल्या आहेत मार्केटमध्ये, तर कैरीमुळे चटणीला खूपच भन्नाट टेस्ट येते. लाल मिरची, कारण माझी हिरवी मिरची एकच आहे म्हणून लाल मिरची यूज करणार आहे. आणि ही डाळ स्पेशली ही डाळ किंवा मग आपण चण्याची दुसरी डाळ असं नाही, ही भाजलेली डाळ आहे. म्हणजे ही कच्ची नाही. बघा, सॉरी, ही डाळ वेगळी आहे. म्हणजे ही आपण डायरेक्ट खाऊ शकतो भाजलेली. आणि दुसरी डाळ ती कच्ची चण्याची डाळ येते, तर ती सुद्धा आपण चटणीसाठी यूज करू शकतो. तर ही पण आहे, तर ही यूज करते. ह्याच्यानी लाल चटणी बनवायची आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवते, चटणीची रेसिपी दाखवते तुम्हाला. रेड चटणीसाठी लागणारं साहित्य सगळं घेतलंय मी. कांदा लागणार आहे आपल्याला, सुकी लाल मिरची, त्याच्यानंतर ही भाजलेली चण्याची डाळ आणि ही कच्ची चण्याची डाळ. ॲक्च्युली कच्ची वापरतात, पण माझ्याकडे भाजलेली आहे तर त्याचं पण टेक्स्चर छान येतं, त्याच्यामुळे मी ही पण थोडीशी यूज करणार आहे. आणि लसूण घेतलं इकडे, सोलून घ्यायच्या. त्याच्यानंतर मीठ आणि हळद, एवढ्यातच आपली लाल चटणी तयार होणार आहे. चला बघूया. इकडे मी पॅनमध्ये घेतले तेल थोडंसं, आणि त्याच्यामध्ये गरम झाले तेल. आता आपण पहिले चण्याची डाळ ॲड करू याच्यामध्ये. ही चण्याची डाळ, त्याच्यानंतर ही भाजलेली आहे त्याच्यामुळे ही पण थोडीशी ॲड करते. आता लाल मिरच्या आणि लसूण एकत्रच सगळं टाकायचं. जास्त आपल्याला एकदम डीप फ्राय नाही करायचं आहे, नॉर्मल असं गोल्डन फ्राय होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं तेलामध्ये. आणि नंतर मला वरून जी फोडणी देतात ती द्यायची अजिबात गरज नाही, कारण ती अशीच खूप छान लागते चटणी, कारण आपण ऑलरेडी तेलामध्ये फ्राय करतो सगळ्या गोष्टी. इथे ह्या 2 लसूण पाकळ्या घेतल्या सोडून, त्या सुद्धा ऍड करते आणि मस्तपैकी फ्राय करून घेऊया आपण. मस्तपैकी चटणीची आपली तयारी झालेली आहे, मस्त फ्राय झाली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. तव्यामध्ये थोडंसं शेकून देऊया, म्हणजे पूर्ण शिजवायचं नाही आपल्याला, असं गोल्डन फ्राय करायचं. मी इकडे करते ग्रीन चटणीची तयारी. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी ऍड केलेल्या आहेत. खोबरं आहे, लसूण आहे, त्याच्यानंतर लाल मिरची थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर, कैरी, या सगळ्या गोष्टी. चला पटकन करून घेऊया. अजून काय ऍड केलं मी याच्यामध्ये? थोडीशी एकदम अशी एवढी चण्याची डाळ. इथे आता आपण ग्रीन चटणी बनवलेली आहे आणि त्याच्यामध्येच मी बनवते रेड चटणी. तर त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ ऍड करूया. मगाशी आपण मीठ नव्हतं ऍड केलं. थोडं मीठ चवीनुसार, एकदम थोडीशी हळद ऍड करायची, बस. पटकन आपण आता बनवून घेऊ. आपल्या चटण्या इथे रेडी झालेल्या आहेत. भाऊची फेवरेट रेड चटणी ही पण झालेली आहे तयार. खूप मस्त लागते ही टेस्टला. आणि ही ग्रीन चटणी केलेली आहे, मस्तपैकी रेडी झालंय. आता आपलं पीठ पण रेडी आहे, तवा पण रेडी आहे. चला आता पटकन डोसे करून घेऊया आपण. खूप जास्त जोरात भूक लागली सगळ्यांनाच. आता मी पहिल्यांदा याच्यामध्ये ढवळी फिरवते. ओ माय गुडनेस, वाव, काय छान हे झालं एकदम. पण आता याच्यामध्ये आपण मीठ ऍड करू. मीठ रात्रीच नाही ऍड करायचं, जेव्हा आपण पीठ भिजवतो दुसऱ्या दिवशीच मीठ ऍड करायचं चवीनुसार. आणि थोडंसं लागलं तर पाणी पण ऍड करायचं, पण एवढे घट्ट आपण डोसे कधी करत नाही, थोडंसं हलकं पाणी लागेल. थोडं ऍड करत जायचं पाणी, मग आपल्याला ते थिकनेस कळेल ना, तेवढं मग आपण हे करायचं. आता कोणी काय करतं, पाणी शिंपडून पुसून करतं, कोण तेल टाकून करतं. तर मी थोडंसं हलकं तेल टाकते, कारण मग एकदम ड्राय वाटतात ना डोसे, त्याच्यामुळे एकदम हलकं होईल. छान पहिले फेटून घेऊया असं ढवळीने. टेस्ट करून बघ थोडंसं, ते होतं बरोबर. ये हमारा गुरु यहाँ पे खड़ा है.
आणि आता लगेच टाकल्या बघ त्याच्यामध्ये ना असे डॉट डॉट येतील, जाळीदार होतील डोसे, हे मी खात्री देते. लगेच होईल तसं. आले ना डॉट डॉट बघ. झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी काढून घेऊ. हा पायल मस्तच एकदम मस्त ना, अप्रतिम, खूप भारी एकदम. ती पण चटणी छान झाली ग्रीनवाली. आता ही बघूया, छानच करते. बापरे खूप भारी. भाऊची ही प्लेट कधीपासून आम्ही नवीन घेतली होती, आज त्याला मुहूर्त मिळालाय मिसळ पावसाठी, असं डोसा वगैरे साठी. आणि चटणी तरी बघा स्पेशली आज तुटके पडणेवाला आहे. स्पेशली डिश मिसळ पावसाठी घेतली होती. त्यात काय मिसळ दिला नाही, डायरेक्ट डोसा, इडली, सांबर, चटणी. वाव काय मस्त वाटते ना प्लेट. फक्त डोसा येतोय आपल्या इकडे. डोसा, इडली, सांबर, चटणी, डोसा, इडली, सांबर, चटणी. वाह, ये लो आपका डोसा. वाव, प्लेट इज रेडी. टेस्ट केलाय, कसं झालं? सुंदर, नक्की. किती कलरफुल वाटते ना, रेड आणि ग्रीन चटणी. टेस्ट करून बघूया हे डोसे कसे झाले. ग्रीन चटणी, रेड चटणी, माइंड ब्लोइंग यार. डोसे सॉफ्ट पण आणि साईडला क्रंची पण, आणि चटण्या तर एकच नंबर झाले. रेड चटणी सांगितली ना तशी नक्की करून बघा, एकदम भारी लागते. हाय डोसे बनवल्यानंतर मला अजिबात वेळ मिळाला नाही काहीच ब्लॉग करायचा, कारण मी पटापट तयारी करत होती. आवरून त्याच्यानंतर मिनी ब्लॉग टाकून एडिट करून सगळ्या गोष्टी नंतर मी आता निघाले. दुपारची वेळ आहे आणि वाजले बरोबर 3:30 वाजून गेलेत. आपल्याला जायचं आहे बोरिवलीला आणि सांताक्रूजला. बोरिवलीला एक काम पेंडिंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जायचं सांताक्रूजला यासाठी, कारण मम्मीसाठी आपल्याला ड्रेस घ्यायचे आहेत. आता ड्रेस म्हणजे ड्रेस पीस घ्यायचे. मम्मीचं खूप दिवसापासून चाललं होतं की ड्रेस पीस घ्यायचे. आम्ही मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी सांताक्रूजला गेलो होतो आणि तिकडे एकदम सुंदर ड्रेस पीस मिळतात. म्हणजे फक्त गुरुवारचंच मार्केट असतं तिथे स्टेशनजवळ. सो मला ते बघायचं आहे. खूप टायमानंतर चाललो आहे, बघूया कसे ड्रेस पीस मिळतात काय वगैरे. नॉनस्टॉप बोललेली आहे, थोडा श्वास घेते आणि स्टेशनला जाऊन भेटते. पण लाकडाचा तिकडे 10-10 रुपयाला एवढ्या चांगल्या मिळाल्या, बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी मिळाल्या. तर मी त्यातल्या 3 गोष्टी घेतल्या. चला, आणि आता मी चालले खाली, कारण तिथे आपल्याला जायचं आहे मार्केटला. स्टेशनपासून जवळच आहे. नक्की ईस्टला चालले, वेस्टलाच चाललेली. बघूया वेस्टला आहे असं बहुतेक मला वाटतं. मी शॉर नाही आहे, कारण लास्ट टाइम कधी आलो होतो 1-1.5 वर्षापूर्वी. तर लेट सी. आणि तिकडे आता कपडे वगैरे छान छान मिळतील, कारण तिकडे जे क्वालिटी असतं ना, म्हणजे ड्रेस पीसचं मटेरियल वगैरे ते 1 नंबर असतं. आता आहे की नाही माहिती आहे, पण थर्सडेचंच असतं. लेट सी. आपण आपल्या मेन स्पॉटवर आलो आहोत, म्हणजे तिथे शॉपिंगचं मला मिळालेलं आहे. एका शॉपवाल्याने विचारलं, मोबाईल शॉपवाल्याने, की भैया हे कुठे कुठे आहे ते मला सांगा. एक्झॅक्ट लोकेशनवर आलेलो आहोत जिथे लास्ट टाइम आपण आलो होतो. आणि इकडे तर म्हणजे आपल्यासारखे आपण वेडे होऊ, गर्ल्स अँड लेडीज, की प्रत्येक ठिकाणी शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. मी तुम्हाला दाखवते तेव्हा तुम्हाला समजेल. बघितलं तुम्ही की इकडे सगळं तेच आहे, ड्रेस वगैरे, फुटवेअर एक्सेट्रा एक्सेट्रा. तर मी आता जिकडे आले तिकडे कपडे आहेत, कारण मला रेडीमेड तर मम्मी जास्त घेत नाही. तर ड्रेस पीससाठी तेच बघायचे होते. चलो लेट्स गो. कुर्ती कशी आहे? 1000 रुपयाला सेट आहे. अच्छा, हे कसं आहे काका? 500 रुपयाला.
हे जॅकेट टाईप आहे आणि पॅन्ट आहे खाली, पण आतमध्ये माहित नाही काय आहे, पण छान वाटतंय क्वालिटी. फक्त दुपट्टाच आहे. कसं आहे? 200 रुपये. छान आहे हा दुपट्टा. एक मी हे बघते, हे मला जस्ट आवडलंय. त्याचा कोणता कपडा आहे? रेयॉन आहे का? हा, हे पण छान वाटतंय कापड. ओपन करून दाखवा ना. एवढंच. मी तिथे ना बाहेर बघत होते, पण मला काय इथे मनासारखं पॅकेज मिळालं नाही, म्हणून मी ना आता एका शॉपमध्ये आले. इकडे मला छान छान दिसत आहेत, म्हणजे व्हरायटी मटेरियल. बघूया आता, त्यांना काढायला सांगते. एक दाखवा ना काढून मला सॅम्पल. छान छान आहे त्यांच्याकडे. मध्ये दाखवा. ठीक आप चॉइस करते रहो. हां मैम आया मैं 2 मिनट. हे रेयॉन आहे ना, मिक्स नाही आहे ना? ओके ठीक आहे. याच्यामध्ये दाखवा, पण असे लाईट कलर दाखवा थोडेसे, आणि अजून बारीक डिझाईन. हां मी बघून सांगते. तुझं पूर्ण लाईन आहे का ही संपूर्ण? ओके ठीक आहे ना. हा काढायला सांगितलं त्यांना. हा पण छान वाटतं, मस्त वाटतोय ना. डार्क ग्रीन आहे एकदम, आणि सम सिम्पल डिझाईन आहे. सो हा एक घेतलाय मम्मीसाठी. हा लाईट कलर थोडासा छान वाटतो, आणि हा एक कलर घेतलाय म्हणजे या डिझाईनमध्ये.